काही भाजपच्या नेत्यांकडून वेगवेगळे स्टेटमेंट सुद्धा येत नाही. त्यांच्यात आपसातच कुठेतरी नवनीत राणा इकडे बोलते आहे तर दयाकाने इकडे बोलते आहे. नवनीत राणा ही एक कोसलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो. विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे. हे सगळे चिल्लर लोक आहे. या चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाहीये. पर एक मी सांगू शकते की काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले म्हणून एवढे वडवड करतात. कारण हा सगळे प्रकार आत्ता बाहेर कुठे येऊन पडत आहे. काँग्रेसच्या काळामध्ये हे हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम आणि त्यांच्यावर हा सगळे प्रकरण दाबण्याचं काम काँग्रेसनी केलं होतं.